रात्रीचे 11:30 वाजलेले होते. गाव पूर्णपणे शांत झोपेमध्ये बुडालेलं होतं. पण त्या एका घरामधून येणाऱ्या रडण्याच्या आवाजाने सगळं वातावरणच बदलून गेलं होतं. एक तरुण स्त्री फोनवरती घाबरलेल्या आवाजामध्ये ओरडत होती, "लवकर या, आई श्वास घेत नाहीयेत. काहीतरी झालंय." फोनच्या दुसऱ्या बाजूला असलेला तिचा नवरा पूर्णपणे घाबरून गेला होता. काही तासातच जे काही उघड झालं ते ऐकून मात्र संपूर्ण गाव हादरलं. ही कथा आहे अशा एका नात्याची, जिथे विश्वास होता, प्रेम होतं, पण त्या विश्वासाच्या आत दडलेलं होतं एक काळं सत्य. एक असं रहस्य ज्याने एका निष्पाप जीवाचा जीव घेतला. मित्रांनो, महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये राहुल देशमुख नावाचा 48 वर्षांचा व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी सुमन, मुलगा करण आणि मुलगी पूजा होती. पूजा लग्न होऊन सासरी गेली होती. त्यामुळे घरी फक्त राहुल, सुमन आणि करण हे तिघेच राहत होते. राहुल हा ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि त्याचं काम असं होतं की तो अनेकदा बाहेरगावी राहत असे, कधी आठवडाभर तर कधी महिनाभर. घराची जबाबदारी पूर्णपणे सुमन आणि करणवरती होती. करणचं वय 24 वर्ष होतं, पण त्याचं शिक्षण काही विशेष झालेलं नव्हतं. त्यामुळे राहुलने एक निर्णय घेतला की आता करणने देखील कामाला लागलं पाहिजे. त्याने करणला सांगितलं, "तू माझ्यासोबत पुण्याला चल. मी तुला ड्रायव्हिंग शिकवतो. आपण दोघे मिळून काम करू आणि त्यामुळे घराची परिस्थिती सुधारेल." करणने देखील हे मान्य केलं आणि काही दिवसातच तो आपल्या वडिलांसोबत पुण्याला गेला. आता त्या घरामध्ये फक्त 2 स्त्रिया उरल्या होत्या, सुमन आणि करणची पत्नी प्रिया. प्रिया दिसायला सुंदर होती, बोलायला गोड होती आणि घरकामामध्ये तरबेज होती. सुरुवातीला सगळं काही अगदी व्यवस्थित चालू होतं. सुमन घर सांभाळायची आणि प्रिया बाहेरची कामं करायची. मार्केट, बँक, शेती सगळं बघायची. पण जसा जसा वेळ गेला तसं त्या घरामध्ये एकटेपण वाढू लागलं आणि त्या एकटेपणानेच पुढे जाऊन एक भयंकर वळण घेतलं. एक दिवस रात्री सुमारे 8 वाजता प्रियाच्या पोटामध्ये अचानकच जोरात दुखू लागलं. ती वेदनेने तडफडू लागली आणि तिने लगेचच आपल्या नवऱ्याला करणला फोन केला. "करण, मला खूप त्रास होतोय. माझ्या पोटात खूप दुखतंय." करण घाबरला, पण तो दूर पुण्यात असल्यामुळे काहीही करू शकत नव्हता. त्याने लगेचच आपल्या चुलत भावाला रोहनला फोन केला आणि सांगितलं, "ताबडतोब घरी जा आणि प्रियाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा." रोहन, जो 20 वर्षांचा तरुण होता, लगेचच बाईक घेऊन प्रियाच्या घरी पोहोचला आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासणी करून इंजेक्शन दिलं आणि काही वेळातच प्रियाला बरं वाटायला लागलं. परत येताना बाईकवरती दोघांमध्ये हलक्या फुलक्या गप्पा सुरू झाल्या. "आता ठीक आहे ना?" रोहनने विचारलं. प्रिया हसतच म्हणाली, "हो, पण तू आलाच म्हणूनच बरं वाटलं." या साध्या वाटणाऱ्या वाक्यातूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. रोहनने तिला सांगितलं, "तुम्हाला काहीही झालं तर मला सांगा. मी नेहमी तुमच्यासाठी आहे." आणि त्या रात्री त्या दोघांनी नंबर एक्सचेंज केले. तिथूनच सुरू झाला त्यांचा असा एक प्रवास, ज्याचा शेवट अत्यंत भयानक होता. सुरुवातीला फक्त फोनवरती बोलणं होतं, मग भेटणं सुरू झालं आणि हळूहळू त्या नात्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. जेव्हा सुमन घराबाहेर जायची तेव्हा प्रिया रोहनला घरी बोलवायची. कधी कधी तर रात्री सगळे झोपल्यावर तो चोर पावलांनी घरामध्ये यायचा. ही गोष्ट जवळजवळ 2 वर्ष सुरू होती. करण आणि राहुलला याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांना आपल्या घरावर आणि प्रियावरती पूर्ण विश्वास होता, पण हाच विश्वास त्यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का ठरणार होता. 2 फेब्रुवारी 2026 ची रात्र होती. रात्री सुमारे 10 वाजता प्रिया नेहमीप्रमाणे रोहनला घरी बोलावते. मात्र त्या दिवशी सुमन झोपलेली नव्हती. काही वेळाने तिला काहीतरी आवाज ऐकू येतो आणि ती हळूच प्रियाच्या खोलीकडे जाते. दरवाजा उघडताच तिच्या डोळ्यासमोर जे दृश्य येतं ते पाहून ती पूर्णपणे हादरून जाते. तिची सून आणि घरातील नात्यातला मुलगा दोघेही एकत्र. सुमनचा राग अनावर होतो. ती जोरात ओरडते, "हे काय चाललंय? माझ्या मुलाच्या पाठीमागे हे घाणेरडं काम." आणि लगेच म्हणते, "आता मी करणला सगळं सांगणार." हे ऐकताच प्रिया आणि रोहन दोघेही घाबरतात. त्यांना समजतं की आता सगळं संपणार आहे आणि त्या क्षणी त्यांनी एक असा निर्णय घेतला जो एका निष्पाप जीवाचा अंत करणारा ठरला. रोहनने सुमनला पकडलं आणि तिला बेडवरती ढकललं. प्रिया म्हणाली, "तिला जिवंत ठेवलं तर आपलं सगळं संपेल." आणि मग प्रियाने सुमनचे पाय घट्ट धरले तर रोहनने उशीने तिचा चेहरा दाबला. सुमन तडफडत होती, झुंज देत होती, पण काही मिनिटातच तिचा श्वास कायमचा थांबला. त्यानंतर त्या दोघांनी मिळून एक खोटा प्लॅन तयार केला.
प्रियाने करणला फोन करून सांगितलं, आईला हार्ट अटॅक आलाय. राहुल आणि करण घाईघाईने घरी आले, पण तोपर्यंत सुमनचा मृत्यू झालेला होता. घरामध्ये सगळीकडे शोककळा पसरली. सर्वांनी याला नैसर्गिक मृत्यू समजून अंत्यसंस्कार देखील केले. पण काही दिवसांनी सगळं बदललं. प्रिया आणि करणची बहीण पूजा यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला आणि रागाच्या भरातच प्रियाच्या तोंडून शब्द निसटले, तुझ्या आईला मीच मारले. हे ऐकताच पूजाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने लगेचच ही गोष्ट आपल्या वडिलांना आणि भावाला सांगितली आणि पोलिसांमध्ये तक्रार देखील करण्यात आली. तपास सुरू झाला. मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला आणि पोस्टमॉर्टम करण्यात आलं. रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं, सुमनचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे नाही तर गळा दाबल्यामुळे झाला होता. पोलिसांनी प्रियाला ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये ती तुटली आणि सगळं सत्य कबूल केलं. रोहनला देखील अटक करण्यात आली. दोघांवरती खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि आज ते दोघेही जेलमध्ये आहेत. मित्रांनो, ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते. विश्वास हा नात्याचा पाया असतो, पण जेव्हा तोच विश्वास तुटतो तेव्हा त्याचे परिणाम किती भयानक होऊ शकतात हे आपण पाहिलं. क्षणिक सुखासाठी दोन लोकांनी एका निष्पाप जीवाचा बळी घेतला आणि स्वतःचं आयुष्य देखील उद्ध्वस्त केलं. आणि म्हणूनच कोणत्याही नात्यामध्ये प्रामाणिकपणा आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? अशा लोकांना कोणती शिक्षा मिळायला हवी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यासोबतच अशाच थरारक आणि सत्य क्राईम स्टोरीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा. आणि त्यासोबतच जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका नवीन धक्कादायक घटनेसोबत. तोपर्यंत तुम्ही सुरक्षित राहा आणि सोबतच सावध राहा.